आहात पोलीस राऊंड न्यूज. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखा व MIDC पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून जळगाव शहरात विक्रीकरिता MD ड्रग्ज अंमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. या कारवाईत 3 संशयितांना अटक केली असून या कारवाईत MD ड्रग्ज या अंमली पदार्थांसह 1 कार, 2 दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 6,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती MD ड्रग्ज या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व MIDC पोलीस यांच्या संयुक्त पथकाने 4 जून रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सुरेशदादा जैन कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचून या कारवाई दरम्यान संशयितांच्या ताब्यातील मारुती सुझुकी S-क्रॉस कारची झडती घेतली असता त्यांच्याकडून MD ड्रग्ज हा अंमली पदार्थ मिळून आला. फॉरेन्सिक पथकाच्या प्राथमिक तपासणीत हा पदार्थ MD ड्रग्ज असल्याचं स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी अंमली पदार्थ इतर सातकरांकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं असून संबंधित पुरवठेदारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात NDPS अधिनियम 1985 अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास MIDC पोलीस करीत आहेत. जळगाव पोलीस अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात कठोर भूमिका घेत असून नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावे असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पथकात LCBचे मुरलीधर धनगर यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र.